श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू ओम धन धन देहि माम. ओम धंदाय नमस्तु निधी पद्याधिपाच भवंतु तेमंत प्रसादान धंदानी संपद. ध्यानी ध्यानी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. ध्यानी द्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपाने सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मीचे व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य होतं. गर्वानं फुलली, गरिबांना विसरली, तोरा ताठानं बोलू लागली, दास दासींवर खेकरू लागली. एकदा काय झाले, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखती का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुले झाली. एक मुलगी, मुलीचं नाव होतं शांबाळा. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली. अंधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कोणी घरी? घालेल का कोणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काम काय काढलंय? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेहून आले इथे. राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात. मैत्रिणींशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उंडून बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारेलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी. पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचे व्रत सांगितलं, तिने केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली. पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोड्या मोठ्यांना मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतंय? श्री राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उठली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले. म्हणाली, मला सांगेल ते व्रत मी करीन. ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच मांडीवर एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाळा. ती आली. मी कळवळून म्हणाली, आजी रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल माया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला महालक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली. मांडीवरून दाराशी येते.
तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरे घर नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आळ्या उमटल्या. मी तडकन ती निघून गेली परत. पुढं दासीने लक्ष्मीव्रत केली. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. दुकानात संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबाळेनं लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राची शांबाळेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखसमाधानात चालू झाला. पण भद्रशवा व सुरतचंदिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूंना भद्रशवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंदिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रशवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसंच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रशवाला पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली. रथ पाठवला. चौशुरानं घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबाळा वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय? आत दिसले कोळसे. सुरतचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सुरतचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनात घेतलं एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपल्याला सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती धरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एकदाच नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसलीये, खूप दमलेली दिसतीये. तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबाळेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबाळेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शांबाळा लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करीत होती. आरती झाली. धूप दिव्याचा वास दरवळत होता. शांबाळेला उपवासच होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही. मी तुझ्याबरोबर उपासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाले. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती. उपास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शांबाळा बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाळा परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला.
त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. माळाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेराहून काय आणलंस? शांबाळेनं बरोबर आणलेला हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्रातलं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबाळेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला. शांबाळा सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसलं तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धनाशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणापणही करतो. मालाधरानं विचारचक्र थांबलं नव्हतं. ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडं भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतले. भद्रशवाला व तातडीत बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे गेला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. विचारलं, भद्रशवाचे राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. सैनिकाच्या हाती ह्या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीनं झुंजायचं, सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घनघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरला होता. मालाधराचे सैनिक अधिक इच्छेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याचा शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्ण विजय मिळवला होता. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबाळ्याला या आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूला राज्यातील मुख्य खनिजा लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याचा मोहरा होता. अनेक नाणी होती. कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रशवाला चंदिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ते आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबाळेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांच्या मिष्टांचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. हा मंगळ मुहूर्तावर मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या स्वराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाने 7 मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांचा आनंद वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्ण अनुभव राजा राणीचे पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांनाच सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीचे कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तराचा सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.